बोटाचं जे आहे ते तर माहिती आहे तुम्हाला, काय सगळंच पडलं नाही इथून सुद्धा पुढे घ्या आणि हे हात जर जुळवता आले तर चांगले, नाही जुळवता आले तर असेच पकडा. त्या मागणी गुडघ्याचा सपोर्ट करा आणि सरळ खेळायचे. असे खेळताना हात असे वर नाही गेले पाहिजे किंवा खाली नाही गेले पाहिजे. बरं असे धरायचे आणि हे मान टाकून द्या पाहिजे. हात असा पाठीवरती घेतला की तुमचा स्कॉफिला वरती येतो, हाताला लागतो तुमचा. या स्कॉफिला जो वरती आलेला आहे त्याला आतमध्ये अंगठ्याने आतला मसल जो आहे त्या स्कॉफिलाच्या आतला मसल त्याला स्टिम्युलेट करायचा. ज्या वेळेला स्कॉफिला तुम्ही स्टिम्युलेट करताय त्याच्या विरुद्ध दिशेला डोकं करायचं. आपणही विरुद्ध दिशेला उभं राहायचं.
हा स्टिम्युलेट झाल्यानंतर काय करायचं, हा स्कॉफिला जो आहे हा हे लावायचं, हे स्कॉफिलाला आणि ह्या स्कॉफिला जो आहे हा बाहेर टाकल्याचा. 1 2 3 कळलं. हे 3 झटके स्कॉफिलाला द्यायचे. हे 3 झटके बाहेर दिल्यानंतर काय करायचं, 3 झटके तसंच खांदा वर झटके, मान विरुद्ध बाजू, जो स्कॉफिला स्टिम्युलेट करायचा त्याच्या विरुद्ध बाजूचा मान. त्यानंतर मग हा स्कॉफिला वरती आलेला आहे, याला आतला जो मसल आहे हा आतला मसल करून हा जो स्कॉफिला आहे हा स्कॉफिला बाहेर टाकलायचा. 1 2 3 ओके. त्याच्यानंतर आता पाठीवर बाबा. त्यानंतर इथं स्कॉफिलाच्या खाली आणि पाठीच्या कानाच्या मध्ये असा हात मूठ ठेवायचे आणि हा खांदा खाली दाबायचा. हा पाऊल आहे सरळ करायचा आणि तुम्ही पुढे ढकलायचं. टाच अशी पकडायची, टाच खेळायची फक्त. काळजी एवढी घ्यायची का चेहरा समोर सरळ राहायला पाहिजे, मान सरळ राहिली पाहिजे. पकडलं आणि हे ताणलं आणि असाच झटका येतो. आपण स्ट्रेच जो आहे हा खालपर्यंत जातो, नंबरपर्यंत. जसं आपण टॉवेल धरून ओढतो ना त्याचा इफेक्ट याच्यामध्ये पण मिळतो. ताणलं आणि हलकं असा दाबलं हे दाबायचं ताकद आहे झोपा गाडी. बरोबर. आता इथं मी पाय ठेवत नाही कारण हे माझ्या आवाक्यामध्ये असं ठेवलं, असं ठेवलं आता मग सरकली. हां असं ओके. त्यानंतर मग काय करायचं, ओढायचं आणि आपल्याला पाय सरळ करा. हां सर. जवळ गोट्याजवळ काय करतो आपण, दोन्ही पाय चेक करतो. जर गोट्याजवळचे जे उंचवटे आहेत हे उंचवटे हे जर ऐका, गोट्याजवळचे जे उंचवटे आहेत हे जर एकाच जवळ रेषेत असतील असे तर समजायचं पेल्विक गर्डर सेट आहे. आणि ते जर असे वर खाली झालेले असतील दिसतात लगेच, हे उंचवटे हा एक वर गेला एक खाली आलाय तर काय समजायचं पेल्विक गर्डर डिस्टर्ब झालेलं आहे. मग ते सेट करायसाठी काय करायचं, जो पाय वर गेलेला आहे त्या पायाला काय करायचं, खाली खेचायचं. बरोबर. जो पाय वर गेला त्याला खाली, हा पाय जो आहे हा गुडघ्यावर ठेवायचा. पेल्विक गर्डरचं इथला हाड आहे हे हाड आपोआप येते, तुम्हाला करावी लागेल. तरी पण ही नाभी जी आहे ही नाभी पकडली, ही नाभी पकडली, हिला वर घेतली आणि नंतर खाली झटका दिला. असं केलं का नाभी सेट होते.
आता या माणसाला पोट नाही हा? काय? पोट नाही कसं हा? यांचं तर एकदम प्रॉपर सापडलं. गॅस आता बघा यांना गॅसेसचे त्रास आहे. पोट घट्ट नका करू, पोट घट्ट नका करू, श्वास सोडा. पोट दाबू नका, पोट मोकळं सोडा.